मागचा पाऊस पडला तेव्हा सगळीकडे सोशल मीडिया असेल किंवा आपली वृत्तपत्र असेल, वाहिनी असतील, तिथे नाशकात वाहनं फसलेले किंवा ट्रॅफिक जाम झालेलं आपल्याला दिसलं. त्याबद्दल फरांदेताईंनी आणि आम्ही तिन्ही आमदारांनी याविषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अवगतही केलं होतं, सूचना पण दिल्या होत्या. परंतु आज परत 1-1.5 महिन्याने जेव्हा पाऊस पडला तेव्हा तेच चित्र परत आम्हाला शहरात दिसतंय. आज पोलिसांना आपण दोष देतो, पण पोलीस फील्डवर उतरून वाहतुकीसाठी फिरतायत, वाहतुकीसाठी काम करतायत, वाहतूक सुरळीत करतायत. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला हाताशी घेऊन हे जे ब्लॅक स्पॉट आहेत, जिथे खड्डे आहेत, जिथे वाहनं फसतील, हे कामं आता पूर्णत्वास नेऊन, कारण सिंहस्थ पुढच्या वर्षी आहे. आणि हे जर सिंहस्थ झालं तर पूर्ण नाशिक कोलॅप्स होईल, कोलमडेल. आणि त्याच्यामुळे ह्यावर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर महापालिकेने नियोजन करणं गरजेचं आहे. आणि दुसरं, आता काल रामकुंडावर मी गेलो होतो, तिथे खड्डे आहेत, तिथे मोठे मोठे होल्स आहेत. एखादा जर त्या खड्ड्यात पडला आणि मुंबईसारखी घटना घडली तर आपल्याला ते जीवित हानीपासून जर वाचायचं असेल तर नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेला आम्ही सेपरेट बांधकाम विभाग आणि सगळ्यांची बैठक फरांदेताईंच्या नेतृत्वाखाली लावून लवकरच आम्ही याविषयी नक्कीच शहराचा जो निर्णय आहे तो लवकर घ्यायला. तुम्हाला सुद्धा आता इथं येऊन तक्रार करावी लागते असं वाटतंय. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आणि त्याच्यामुळेच आम्ही इथे कलेक्टर साहेबांकडे दोघांनी बैठक लावली. फरांदेताईंनी फोन केला, आम्ही तिन्ही आमदारांनी एक विचाराने इथे बैठक लावली. सीमाताई काही कारणामुळे येऊ शकले नाही, परंतु आडगाव, तुम्ही म्हणता तसं आडगाव असेल, संभाजीनगर रोड असेल, मखमलाबाद रोड असेल किंवा फरांदेताईंच्या भागातले काही रोड्स असतील, इथं तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण पत्रकारांचे आम्हाला फोन येतात, स्थानिक नागरिकांचे फोन येतात आणि शेवटी हे एकट्या प्रशासनाचं नाही तर आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे आज इथे सगळ्याच डिपार्टमेंटचे लोक बोलून काय होतं, आपण जेव्हा एकमेकाशी फोनवर बोलतो तेव्हा ते दुसरीकडे ढकलतात. आज सगळे इथं असल्यामुळे त्याच्यावर काम होईल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला उद्या परवा दिसून येईल. बऱ्याच वेळेस महापालिका प्रशासनाचा